नमस्कार, आज आपण एक पवित्र आणि विशेष दिनाची कथा ऐकणार आहोत। सोमवती अमावस्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला खूप महत्त्व दिले जातं। त्यापैकी सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हणतात। या दिवशी केलेले उपवास, पूजा आणि दान धर्म अत्यंत फलदायी मानले जातात। या कथेच्या माध्यमातून आपण सोमवती अमावस्येच्या महत्त्वाबद्दल जाणून घेऊया। कथेची सुरुवात। पूर्वी एक गरीब ब्राह्मण आणि त्याची पत्नी एका लहानशा गावात राहत होते। त्यांची परिस्थिती खूप हलाखीची होती, पण त्यांची मुलगी अत्यंत सुंदर, नम्र आणि गुणी होती। ती मुलगी आपल्या आईवडिलांची एकुलती एक होती, त्यामुळे तिचे लग्न करून देणे ही त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी जबाबदारी होती। अडचणीचा काळ। परिस्थिती इतकी बिकट होती की ब्राह्मणाच्या घरातील रोजची चरितार्थ देखील साजरा करणे कठीण झाले होते। अशा वेळी त्यांची मुलगी मोठी होत असल्याने तिच्या विवाहाची काळजी दोघांनाही सतावत होती। तिच्या विवाहासाठी योग्य वर मिळणे हे एक आव्हानच होतं। ऋषीची भेट। एके दिवशी ब्राह्मण जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी गेला असता त्याला तेथे एक संत भेटले। संताने ब्राह्मणाला विचारलं, काय चिंता आहे तुझ्या चेहऱ्यावर, ब्राह्मण? ब्राह्मणाने आपली परिस्थिती आणि मुलीच्या विवाहाची चिंता संताला सांगितली। संताने त्याला धीर धरायला सांगितलं आणि एक उपाय सुचवला। सोमवती अमावस्या उपवास। संताने ब्राह्मणाला सांगितलं, तुझ्या पत्नीला सोमवती अमावस्येला उपवास करायला सांग। या उपवासात ती सर्व नियमांचे पालन करेल आणि पूजा, दान धर्माचे कार्य करेल। या उपवासाचे महत्त्व खूप मोठे आहे। त्याने तुमच्या मुलीच्या विवाहाचे सर्व अडथळे दूर होतील आणि योग्य वर मिळेल। ब्राह्मणाने संताचे आशीर्वाद घेतले आणि आपल्या घरी परतला। घरी परतल्यावर त्याने सर्व गोष्टी आपल्या पत्नीला सांगितल्या। पत्नीने संपूर्ण श्रद्धेने सोमवती अमावस्या उपवास करण्याचा संकल्प केला। उपवास आणि पूजा। सोमवती अमावस्या आली आणि ब्राह्मणाच्या पत्नीने उपवास सुरू केला। तिने देवीच्या चरणी फुले, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करून पूजा केली। तिने आपली मुलगीला या उपवासात सहभागी केले आणि दोघीही उपवासाच्या नियमांचे कठोर पालन करू लागल्या। उपवासानंतर त्यांनी गायीला घास घालून पिंपळाच्या झाडाची पूजा केली। त्यांनी शिवशंकराची आराधना केली आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। फलप्राप्ती। काही काळानंतर ब्राह्मणाच्या घरी एक धनाढ्य व्यापारी आला, ज्याने ब्राह्मणाच्या मुलीचं सौंदर्य आणि गुण बघून तिचा विवाह आपल्या मुलाशी करण्याचा प्रस्ताव दिला। या प्रस्तावामुळे ब्राह्मणाच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली आणि मुलीच्या विवाहाचे सर्व अडथळे दूर झाले। सोमवती अमावस्या उपवासाचे महत्त्व। या कथेच्या माध्यमातून असं दिसून येतं की सोमवती अमावस्या उपवासाचे अत्यंत महत्त्व आहे। या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास पापांचे निवारण होते, पतीच्या दीर्घायुष्याची प्राप्ती होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते। उपवासाच्या निमित्ताने केलेले दान धर्म अत्यंत फलदायी असते। सोमवती अमावस्या हा एक असा दिवस आहे जेव्हा भक्तांनी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने उपवास आणि पूजा करावी। या पवित्र कथेने आपल्याला या दिवशी उपवास करण्याचे महत्त्व आणि त्याचे फल सांगितले आहे। यामुळे आपणही सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करून आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आणि सुखसमृद्धीची प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करू शकतो। याच कथेच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनात शांती, सुख आणि समृद्धीचा प्रकाश आणू शकतो। जय श्री कृष्ण। श्री स्वामी समर्थ। जय शिवशंकर। तुम्हाला ही कथा कशी वाटली ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या मित्रमैत्रिणींना, कुटुंबियांना ह्या कथेचा अनुभव शेअर करा। अधिक माहितीसाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स वेळेवर मिळतील। धन्यवाद।